मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, ते बघू शकताय मी चणे घेतलेले आहेत। ते काल मी भिजत टाकले होते, तर आजपर्यंत त्यांना मोडसुद्धा आले आहेत। रात्री पाणी काढून ठेवलं होतं, तर सकाळपर्यंत इथे पाहू शकताय पूर्ण मोड तयार झाले आहेत। तर आज मी तुम्हाला चण्याची भाजी दाखवणार आहे रेसिपी। रोज रोज पालेभाजी पण खायचं कंटाळा येतो, तर कधीतरी आपण कटोरीची भाजी तर करतोच। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सिंपल, पटकन, एकदम झणझणीत चण्याची भाजी। तर सुरुवात करूया। तर इथे चणे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत। तर आता आपण कुकरमध्ये घालूया। तर इथे आता आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूया, मीठ घालूया। आता पाणी घालून आपण 2 शिटी स्लोवरती करूया आणि 2 शिटी हाय गॅसवरती करूया। तर इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे। तर आता आपण 4 शिटी देऊया। तर इथे आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टोमॅटो बारीक करून घेऊया। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूया। 1 आल्याचा तुकडा घेऊया आणि 2 मिरच्या घेऊया हिरव्या। आता हे आपण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। तर इथे आपली प्युरी तयार झालेली आहे। तर इथे आपले चणे देखील चांगले शिजलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडे चणे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर इथे आपण इतके चणे बाहेर काढून घेणार आहोत। तर इथे लसूण सुद्धा मी काढून घेतलेले आहे। तर आता हे चणे आपण साईडला ठेवणार आहोत। आता आपण ग्रेव्ही जी बनवली आहे, आता आपण चणे बनवायची तयारी करून घेऊया। तर इथे आता मी पॅन गरम करायला ठेवला आहे। तर इथे आपल्याला आता चण्यांची फोडणी तयार करायची आहे। तर इथे आता आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। मी थोडं तेल जास्तीच घालते, तुम्हाला कमी घालायचं आहे तर कमी घालू शकता। आपल्याला इथे हिंग घालायचं आहे। आता आपण एक मोठ्या आकाराचा मी कापलेला कांदा तो सुद्धा घालायचा आहे। गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा जो आहे तो गुलाबी रंगावरती परतोय, तसर आपण खडा मसाला घालूया। तेजपत्ता, दालचिनी, 4 मिरी, 4 ते 5 मिरी आहेत, लवंगी आहेत, 4 चक्रफूल आहे, हे सगळे आपण खडा मसाला घालूया। तर कांदा चांगला आपला परतून घेऊया, खडा मसाला सुद्धा त्याच्यामध्ये चांगला परतून घेऊया। तर इथं आपला कांदा आहे तो आता गुलाबी रंगावरती शेकून झाला आहे। तर आता आपण जो टोमॅटो, अद्रक, मिरची, लसूण जी वाटली आहे ते सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया। तर इथे जो आपण टोमॅटो घातला आहे तो आता मंद गॅसवरती चांगला परतून घ्यायचा, आपल्याला चांगलं शिजून द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। त्याचं कच्चेपणा जे आहे टोमॅटोचा तो चांगला शिजला पाहिजे। तर आता हे आपण स्लो गॅसवरती चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया। तर इथे मी मिक्सरचा भांडा जो आहे, जे आपण चणे काढून ठेवले होते, आपला जी ग्रेव्ही शिजत आहे तसं आपण हे जे चणे आपण बाजूला काढून घेतले आहेत ते असं जाडसर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। पाणी बिलकुल पण नाही आपल्याला घालायचं आहे।
तर इथे आपले चणे जे आहेत ते असे वाटून घेतलेले आहेत जाडसर. इथे आपलं वाटण जे आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे बघा, पूर्ण तेल सुटलेलं आहे. तर आता आपण इथे सगळे मसाले ॲड करूया. तर इथे 2 चमचे तिखट घेतला आहे, 1 चना मसाला घेतला आहे, धना पावडर, हळदी पावडर आणि एक आपल्या घरातला मसाला जो वाटलेला असतो गरम तो घेतला आहे. मसाले आता आपण सगळे मिक्स करून घेऊया. चना मसाला जर नसला तुमच्याकडे तर छोले मसाला घाला, ते जर नसला तरी आपला गरम मसालाही चालेल. तर चांगला आपण परतून घेऊया, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो चांगला शिजणार. आपली ग्रेव्ही जी आहे ती एकदम आपल्याला ड्राय वाटते की नाही, तर आता आपण काय करायचं आहे, जे आपले चण्याचं पाणी आहे ना ते 1-2 पळी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली लागणार नाही आणि चांगली शिजणार. तर आपण असं त्याच्यामध्ये चण्याचंच पाणी ॲड करायचं, चांगलं परतून घ्यायचं. आता आपण काय करायचं आहे, जे आपण चणे वाटून घेतलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये आपण आता ॲड करूया, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ना तिला आणखीन चांगलं टेक्स्चर येईल. तर आता चणे आपण चांगले मिक्स करून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे सुद्धा चांगलं परतून घेऊया. तर आता आपली ग्रेव्ही जी आहे एकदम ड्राय झाली आहे. तर आता आपण जे चणे आपले बाकी राहिले ते घालूया. आपल्याला पाणी जितकं हवं तेवढंच ठेवायचं आहे. तर मला इतकं पाणी पुरेसं आहे. जर असं वाटलं तर आपण गरम पाणी करून घालू शकतो. चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता आपलं जे मीठ राहिलं आहे ते घालून घेऊया, कारण की आपण शिजण्यासाठी पण मीठ घातलं होतं. तर आपल्याला आता थोडंसं मीठ घालायचं आहे. तर आता इथे आपण काय करायचं आहे, कस्तुरी मेथी मी चांगली भाजून घेतलेली आहे, ती शेवटी आपल्याला घालायची आहे. शेवटी घातल्याने काय होतं, कस्तुरी मेथीचा सुगंध खूप छान येतो. आता आपण एक 5-10 मिनिटं वाफ काढून घेऊया. तर आता आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत. चेक करूया आपली भाजी. तर इथे बघू शकता आपली भाजी चांगली अशी तयार झालेली आहे. चांगलं तेल सुद्धा सुटलं आहे. आता आपण काय करायचं, आता इथे आपल्याला चण्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे. तर आपण तडक्याची तयारी करून घेऊया. एक चमचा मी बटर घेतलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचे, इथे बघू शकताय मी 4 मिरची अशी मध्ये काप करून घेतलेला आहे. तर आपल्याला 4 मिरची अशा याच्यामध्ये घालायचे आहे. आधी आपल्याला बटर आहे तो चांगलं विरघळलं पाहिजे. आपलं बटर जे आहे ते चांगलं विरघळलं की आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. लक्षात असू द्या आपण जिरं नाही घातले आहे, तर इथे आपण जिरं घालणार आहोत. 1 चमचा होईल इतकं. जिरा चांगला फुलला की आपण हिंग घालणार आहोत.
घालते. आता आपण हिंग सुद्धा घालूया 1 चमचा. आता आपण जी मिरची घेतली आहे ती चांगली ढवळून घेऊया. लक्षात असू द्या मिरचीला चिरा मारून घ्यायचा, नाही तर मिरची जी आहे ती आपल्या अंगावरती उडू शकते. मिरची थोडी नरम झाली की आपल्याला इथे 1 चमचा लाल मसाला घालायचा आहे. आपली मिरची चेक करूया झाली आहे का. तर इथे आपल्या मिरचीला चांगला डाग आलेले आहेत. आता आपण काय करायचं, गॅस जो आहे तो ऑफ करूया आणि इथे 1 चमचा आपण लाल तिखट घालूया. लक्षात असू द्या गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला तिखट घालायचं आहे. आता चांगला मिक्स करून आपल्याला आता हा ओतायचा आहे आपल्या चणा भाजीमध्ये. आपल्याला वरती झाकण ठेवून द्यायचं आहे. ते बघू शकता आपल्या भाजीवरती सगळा जो मसाल्याचा फ्लेवर पूर्ण उतरलेला आहे. लक्षात असू द्या गॅस आपला बंदच ठेवायचा आहे. आता इथे आपल्याला खूप भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. चांगलं मस्त अशी ढवळून घ्यायची. तयार झालेली आहे आपली अशी ही चणा भाजी. तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला चण्याची या हरभऱ्याची भाजी रेसिपी कशी वाटली. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तर इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ती अशी तयार झालेली आहे. तर नक्की एकदा अशी चणा भाजी बनवून बघा. बरेचसे लोकांना नाही आवडत चण्याची भाजी, खायला नाही मागत. तर नक्की अशी एकदा करून बघा. आणि थोडे तरी चणे मिक्सरला तरी वाटा. जर मिक्सरला नसले वाटायचे तर तुम्ही आपले जे बटाटा आपण दाबतो त्याच्याने सुद्धा आपण असे दाबून घेतले तरी चालतील. तर नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. आणि जर सोनल नुष्टे या 22 चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसलात तर प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच उद्याच्या रेसिपीमध्ये.